सलगरवाडीतील मी मुस्लिम स्मशानभूमी बोलते. मागील 70 वर्षापासून मी एक पवित्र जागा नव्हते, तर दुर्गंधीचं, कचऱ्याचं आणि उपेक्षेचं ठिकाण होते. कब्रस्तान म्हणून नाही, तर जणू कचरा कुंडीपेक्षाही अधिक दुर्लक्षित अशी माझी ओळख व्हायची. या निर्दयी दुनियेत गरिबाला जगणं जरी उपेक्षित असलं तरी मरणानंतर तरी शांततेनं पृथ्वी लोक सोडण्याचा अधिकार प्रत्येकाला असायला हवा. माणूस म्हणून किमान एक नैतिक हक्क मरणानंतर तरी मिळायला हवा. ही केवळ मुस्लिम समाजाची कहाणी नाही, ही माझ्या सलगरवाडीच्या सर्वधर्म समभावाची ओळख आहे. माझ्या या वेदनादायी अवस्थेकडं इतिहासात पहिल्यांदा सलगरवाडीचे सुपुत्र माननीय ईश्वर अण्णा गायकवाड यांनी पाहिलं. नुसतं पाहिलं नाही, तर सरकार दरबारी लढा देऊन माझ्या हक्काची जागा निश्चित जमीन अधिग्रहित केली आणि मला कागदोपत्री जन्म दिला. मला माझं स्वत्व मिळालं, माझी ओळख मिळाली आणि त्यानंतरही गायकवाड परिवारानं माझी साथ सोडली नाही. माननीय ईश्वर अण्णांचे चिरंजीव उमेश गायकवाड यांनी आपल्या नगरसेवक कारकिर्दीत सलगरवाडीच्या शाश्वत विकासासोबत माझ्याकडेही प्रेमानं पाहिले. पूर्ण स्वच्छता, मजबूत कुंपण आणि सुशोभीकरण, मला पुन्हा मान मिळाला. आज मी कचऱ्याचं ठिकाण नाहीये, मी एक पवित्र अंतिम निवासस्थान आहे. मी नेहमीच गायकवाड परिवाराची आभारी राहील, कारण माझ्यासाठी त्यांनी फक्त विकास केला नाही, तर माणुसकी जपली.